नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकल सायन्सच्या 9वीच्या NCERTतलं शेवटचं प्रकरण आज आपण बघणार आहोत, डेमोक्रेटिक राईट्स. याआधी आपण इलेक्शनची चर्चा केली, त्यानंतर आपण डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांची चर्चा केली. डेमोक्रेसी यशस्वी होण्याकरता जसं इलेक्टोरल प्रोसेस किंवा इलेक्शन नावाची गोष्ट महत्त्वाची असते, जसं या सगळ्या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशननं व्यवस्थित काम करणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे डेमोक्रेसीचा जो तिसरा एलिमेंट आहे तो म्हणजे सिटिझन्स राईट्स किंवा पीपल्स राईट्स. डेमोक्रेटिक राईट्स असं ज्याला म्हटलेलं आहे. इलेक्शन तुमचं चांगलं झालं आहे मान्य, तुमच्या लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी काम करतायत मान्य, परंतु या सेटअपमध्ये नागरिकांना त्यांचे हक्क असायला पाहिजेत. लोकांना त्या डेमोक्रेसीमध्ये जगताना काही बेसिक राईट्स असायला पाहिजेत. आणि मग ते बेसिक राईट्स का असावेत, बेसिक राईट्सचा नेमका अर्थ काय होतो आणि भारतीय संविधानामध्ये कोणकोणते मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स आहेत, याची चर्चा या 6व्या शेवटच्या प्रकरणात 9वीच्या पुस्तकातल्या डेमोक्रेटिक राईट्स या चॅप्टरमध्ये केलेली आहे. साधारणतः इंट्रोडक्शन आणि 4 मुद्दे मी जे बोर्डवर लिहिलेले आहेत त्याच्या थ्रू हा चॅप्टर जातो. इंट्रोडक्शनमध्ये काय म्हटलं आहे ते मी वाचतो बघा. नोट्स सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी दिलेल्या आहेत, तुमच्या हातात त्या असतील अशी मी अपेक्षा करतो. माझ्या हातातसुद्धा त्याच नोट्स आहेत. काय म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये? इलेक्शन्स अँड इन्स्टिट्यूशन्स म्हणजे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये ज्या पाहिल्या त्या, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स नीड टू बी कंबाईन्ड विथ अ थर्ड एलिमेंट. तुमच्या निवडणुका आणि तुमच्या लोकशाहीमधल्या संस्था या तर उत्तम असणं आवश्यक आहेच, परंतु त्याचबरोबर दे आर नीड टू बी काय म्हटलं आहे, कंबाईन्ड विथ अ थर्ड एलिमेंट, एन्जॉयमेंट ऑफ राईट्स. की तुमच्याकडं तुमचे हक्क असायला पाहिजे. व्यक्तींना किंवा जनतेला त्यांचे हक्क उपभोगता आले पाहिजेत. जर ते हक्क उपभोगता आले तरच त्या लोकशाहीचा जो अर्थ आहे तो पूर्ण होतो. टू मेक गव्हर्नमेंट डेमोक्रेटिक. लोकांना जर त्यांचे हक्क उपभोगता आले नाहीत, जगताना जे काही हक्क आपल्याला आवश्यक असतात, बोलण्याचा हक्क आहे, व्यक्त होण्याचा हक्क आहे, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही साधारणतः प्रत्येकाला आनंदी राहायचं असतं है ना, टू लिव्ह धिस लाईफ हॅपीली, आणि मग तो आनंद मिळवण्यासाठी अनेक प्रकारची जी काही कृत्य आहेत ते आपण करत असतो. मग त्याकरता कुणाला धर्म हवा असा वाटतो, कुणाला ईश्वर हवा असा वाटतो, कुणाला कला हव्याशा वाटतात, कुणाला काय करिअर हवं असं वाटतं, व्हॉटेवर. हे सगळं करत असताना काही हक्क आपल्याला जर असले तरच हा आयुष्याचा आनंद आपल्याला उपभोगता येतो किंवा स्वातंत्र्यानं जगता येतं. आणि म्हणून राईट्स जे आहेत ते आवश्यक आहेत. आणि जर असे राईट्स आपल्याला मिळाले तरच त्या डेमोक्रेसीला काही ना काही अर्थ प्राप्त होतो. मग आता त्यांनी राईट्सचं महत्त्व सांगताना पहिला मुद्दा जो घेतला आहे NCERTमध्ये तो म्हणजे लाईफ विदाऊट राईट्स. हक्कांशिवायचं जीवन किंवा हक्कांशिवायचं आयुष्य कसं असेल हे सांगणारी 3 उदाहरणं त्यांनी सुरुवातीला दिलेली आहेत. की या 3 उदाहरणांमध्ये किंवा या केस स्टडीजमध्ये दिसतं आहे की इथे या लोकांना किंवा इथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना काही हक्कच नाही आहेत आणि ते हक्क नसल्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते एका अर्थाने नरक झालेलं आहे. कोणकोणती 3 उदाहरणं आहेत? पहिलं उदाहरण त्यांनी जे दिलं आहे ते म्हणजे प्रिझन इन ग्वांटानामो बे. मग त्याचा नकाशा मी तिथे दिलेला आहे. इथे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, मी झूम करतो. इथे तो नकाशा आहे की कशा प्रकारे अमेरिकेच्या खाली आहे क्युबा आणि क्युबाच्या जस्ट खाली तिथे दिसेल तुम्हाला ग्वांटानामो बे, कॅरेबियन सी जो काही आहे, आणि तिथे क्युबाच्या खाली एक असं ते कारागृह आहे विच इज कंट्रोल्ड बाय US नेव्ही. अमेरिकेच्या नौदलाच्या द्वारे त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. तिथे ते कारागृह अमेरिकेने बनवलेलं आहे. आणि सप्टेंबर 9/11 ज्याला आपण म्हणतो, तो जो हल्ला आहे अमेरिकेच्या त्या सगळ्या याच्यावरचा, आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत आणि अल कायदाचा तो सगळा एपिसोड झाला आहे. त्याच्यामध्ये जे संशयित आरोपी अमेरिकेला वाटले, जगभरामधले इतर राष्ट्रांमधले जे कोण लोक त्याच्याशी संबंधित आहेत असं अमेरिकेला वाटलं, त्यांना तिथल्या राष्ट्राच्या सरकारांच्या परवानगीशिवाय त्यांना तिथून एका अर्थानं अवैधरित्या उचलून त्यांना टॉर्चर करून त्यांची चौकशी करण्याचं काम या ग्वांटानामो बेच्या प्रिझनमध्ये, तुरुंगामध्ये अमेरिकेने केलं.
NCERTच्या आकडेवारीनुसार साधारणतः 601 लोक त्यांनी तिथे डांबून ठेवले. त्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय हक्क असतील, सिव्हिल राईट्स असतील ते दिलेले नाहीत. जसं आपल्याकडे पकडल्यानंतर तुम्हाला न्यायालयात नेलं जातं, खटला चालवला जातो, पुरावे असतील तर शिक्षा दिली जाते, नसेल तर तुमची निर्दोष मुक्तता केली जाते. अशा प्रकारची कोणतीही ज्युडिशियल सिस्टीम तिथे अस्तित्वात नाही. एका अर्थानं ती छळछावणीच आहे. एका अर्थानं तिथं काय आहे, तुम्हाला किडनॅप करून आणल्यासारखं आणि तुमची चौकशीच तिथे केलेली आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये निष्पाप आहेत. अनेक लोकांचा त्याच्यामध्ये काहीही दोष नाही, तरीही त्यांना तिथे पकडून आणलेलं आहे. आणि ती एक तो तुरुंग म्हणजे छळछावणी सारखा त्यांनी तो चालवलेला आहे. तर इथं पहिले जे काही उदाहरण आहे की इथं मग राईट्सच नाही आहेत, की काय आम्हाला धरून आणलं आहे म्हणजे झालं, म्हणजे आमच्या आयुष्य आता तिथं संपलं, ह्यांना इथे आम्हाला किती दिवस सडवायचं ते तेवढे सडवू शकतात. ग्वांटानामो बे म्हणजे जगभर डेमोक्रेसीचा डंका वाजवणारी अमेरिका त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना कशा प्रकारे अनडेमोक्रेटिक वागू शकते याचं उदाहरण म्हणजे प्रिझन इन ग्वांटानामो बे. सेकंड जे उदाहरण आहे ते म्हणजे मग पुढे तिथे ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचा उल्लेख येतो की ती एक इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. आणि ह्यानं या प्रकारची चौकशी केली. तिथे त्यांना आढळलं की अमेरिकेनं तिथं काही फारसं डेमोक्रेटिक काही वातावरण ठेवलेलं नाही. सेकंड जे उदाहरण आहे ते म्हणजे सौदी अरेबियामधलं. सौदी अरेबिया तिथे मी मॅप दिलेला आहे बघा, कशा पद्धतीने सौदी अरेबिया आहे आणि मग ते इकडे मक्का कसं आहे, अल-मदिना सगळं ते तिथलं, येमेन खाली आहे, ओमान इकडे आहे. मॅप तिथे दिलेला आहे. सौदी अरेबियामधल्या पॉलिटिकल राईट्स किंवा सिव्हिल राईट्स विषयीची चर्चा त्यांनी केली आहे दुसऱ्या उदाहरणात, की सौदी अरेबियामध्ये महिलांना कशी दुय्यम वागणूक दिली जाते, किंगशिप जी आहे ती कशी हेरिडिटरी आहे, आनुवंशिक व्यक्ती ज्या काही आहेत त्या राजेपद जे उपभोगतात, तिथलं इतर जे काही गव्हर्नमेंट सिस्टीम आहे ते कसं किंगच्या कंट्रोलखाली चालतं, व्यक्तींना, मुस्लिमेतर व्यक्तींना म्हणजे एकाच धर्माला महत्त्व देऊन इस्लामेतर ज्या व्यक्ती आहेत त्यांना त्यांचा धर्म हा सामाजिक प्रांगणामध्ये पब्लिकली कशा पद्धतीने त्याचं आचरण करता येत नाही, अनेक गोष्टी आहेत. मग जर तुम्ही NCERTत त्यांनी दिलं आहे की एका पुरुषाची टेस्टिमनी जी काही आहे मग त्याला इक्वल 2 स्त्रिया, अशा पद्धतीने म्हणजे पुरुष हा स्त्रीपेक्षा किती जास्त पॉलिटिकली त्याचं वेटेज आहे ते सुद्धा त्यांनी तिकडे ठेवलेलं आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे हक्क नाहीत. त्यामुळे एक प्रकारे नागरिकांच्या जगण्याचं दमन जे काही आहे ते सौदी अरेबियामध्ये होतं. तिसरं त्यांनी कोसोवो नावाचा जो काही प्रदेश आहे, म्हणजे पूर्वीचा जो युगोस्लाविया नावाचा देश आहे, नंतर तो हे झाला, फुटला, त्याच्यामधला जो कोसोवो प्रांत आहे तिथे अल्बॅनियन नावाचा जो समूह आहे, अल्पसंख्याक समूह आहे. युगोस्लावियामध्ये सर्ब्स SERB तिथे लिहिलं आहे बघा, सर्ब्सची मेजॉरिटी आहे आणि त्या कोसोवामध्ये अल्बॅनियन जे आहेत ते मोठ्या संख्येने आहेत. पण ओव्हरऑल कंट्रीचा विचार केला करता सर्ब्स मोठ्या संख्येने आहेत आणि अल्बेनियन हे मायनॉरिटी आहेत. म्हणून या सर्ब्सनं मोठ्या प्रमाणावर त्या कोसोवा शहरामध्ये किंवा कोसोवा प्रांतामध्ये कत्तली केल्या अल्बेनियन्सच्या आणि एक प्रकारे घरात घुसून कशा पद्धतीने त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत लोकांना, त्याचं उदाहरण NCERTमध्ये दिलं आहे. म्हणजे आर्मीकडून अल्बेनियन्सचे मसॅकर, कोसोवा मसॅकर म्हणजे सामूहिक हत्याकांड, मोठ्या प्रमाणावर कत्तल करणे. मसॅकरचं लिटरल ट्रान्सलेशन आहे की कत्तल, सामूहिक कत्तल कशा पद्धतीने अल्बेनियन्सची केलेली आहे. म्हणजे जे काही आहे आणि ज्याने ते ज्या नेत्यानं ते केलं आहे मिलोसेविक, त्याच्यावरती मग इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये खटला, हेग या ठिकाणी जे आहे त्याचा फोटोसुद्धा मी टाकलेला आहे. तिथे काय लिहिलं बघा, द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस विच हॅज इट्स सीट इन द हेग इज द प्रिन्सिपल ज्युडिशियल ऑर्गन ऑफ युनायटेड नेशन्स. नॅशनल इंटरनॅशनल कोर्ट जे आहे ते तिथे त्या मिलोसेविक नावाच्या व्यक्तीवर, ज्याच्या लिडरशिपखाली हे सामूहिक हत्याकांड घडलं, ज्यांच्याकडून हे सामूहिक कत्तली झाल्या, त्याच्यावरती खटलासुद्धा तो चालवला गेला. म्हणजे या 3 उदाहरणावरून आपल्याला दिसतं की जर मूलभूत हक्क नसतील किंवा जगताना कुठलेच हक्क नसतील तर अगदी आपण म्हणूया मध्ययुगासारखी परिस्थिती येऊ शकते. राजाच्या मनात आलं आणि मग त्यांनी ते केलं, अशा पद्धतीने ते होऊ शकतं. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे राईट्स इन डेमोक्रेसी, आणि तिथं त्यांनी 2 प्रश्न विचारून आपल्याला थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी दिली आहे. ती म्हणजे व्हॉट आर राईट्स, हक्क म्हणजे काय, आणि वाय डू वी नीड राईट्स, आणि आपल्याला हक्क का हवे असतात. बेसिक चर्चा आहे. भारतीय नागरिक म्हणून आपण
आपल्या जन्मापासून मूलभूत हक्क उपभोगतो आहोत, आपल्या जन्मापासून आपण पॉलिटिकल राईट्स उपभोगतो आहोत. त्यामुळं राईट्स म्हणजे काय हे आपल्याला बाय डिफॉल्ट कळलेलं असतं. त्याची शब्दात मांडणी करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे आणि काही महत्त्वाची वाक्य ती मी जशाला तशी घेतलेली आहेत. तर ती वाक्यच आपल्याला बघायची आहे. बाकी एक्सप्लेनेशन जे आहे ते अत्यंत 9th स्टँडर्डच्या लेवलचं त्यांनी दिलं आहे, ते आपल्याला वाचून कळतं. काय म्हटलं आहे? राईट्स इन अ डेमोक्रेसी मिनिमम शुड बी गॅरंटीड टू एव्हरीवन. मिनिमम शुड बी गॅरंटीड टू एव्हरीवन, की प्रत्येक व्यक्तीला त्या राष्ट्रामध्ये कमीत कमी हे हक्क असतील जे किमान गॅरंटीड आहे. मग तो रिच असेल किंवा पुअर असेल, श्रीमंत असतील गरीब असेल, तो वीक असेल किंवा पॉवरफुल असेल, तो कमकुवत असेल किंवा शक्तिशाली असेल, किंवा तो मेजॉरिटी समुदाय असेल किंवा मायनॉरिटी समुदाय असेल, मग धर्मानं बहुसंख्याक असेल किंवा धर्मानं अल्पसंख्याक असेल, कोणीही असेल, सर्व व्यक्तींना कुठलाही भेदभाव न करता किमान जे काही हक्क प्रदान केले जातात ते गरजेचे असतात त्यांना तिथे जगण्याकरता. मग पुढे व्हॉट आर राईट्स? काय आहे राईट्स म्हणजे काय? राईट्स आर क्लेम्स ऑफ अ पर्सन. त्यांनी जे म्हटले क्लेम्स ऑफ अ पर्सन, व्यक्तीनं केलेला दावा आहे तो. एका अर्थानं क्लेम आहे. आपण म्हणतो ना की हा मी इथं क्लेम करतो, तो एक प्रकारे दावा आहे ओव्हर द फेलो बिईंग्स, इतर समाजातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात, ओव्हर द सोसायटी अँड ओव्हर द गव्हर्नमेंट, की या समाजामध्ये वावरताना, या लोकांच्या सोबत राहताना, या लोकांच्या बरोबर जगताना मला हा दावा आहे, हा हक्क आहे. या शासनाच्या उपस्थितीत मला हा हक्क आहे आणि या समाजाच्या उपस्थितीत मला हा हक्क आहे. आपण सगळे एकत्र राहत असताना प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एकमेकांच्या संदर्भात, शासनाच्या संदर्भात, त्यानंतर तुमच्या समाजाच्या संदर्भात आणि इतर व्यक्तींच्या संदर्भात असणारे जे काही दावे आहेत ते म्हणजे तुमचे हक्क होय. ते म्हणजे तुमचे हक्क होय. राईट इज पॉसिबल व्हेन यू मेक अ क्लेम दॅट इज इक्वली पॉसिबल फॉर अदर्स. मग आता हा राईट कधी शक्य आहे? की मी जर म्हटलं की मला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, मला बोलण्याचा, अभिव्यक्त होण्याचा हक्क आहे, तर तो तेव्हाच शक्य आहे जेव्हा इतरांना सुद्धा तो हक्क मी देईल किंवा इतरांचा पण तो हक्क मी मान्य करेल. केवळ मलाच व्यक्त होण्याचा हक्क आहे असं जर मी म्हटलं आणि इतरांचा तो हक्क मी दडपून टाकला तर तो मग माझा राईट होणार नाही. ते सर्वांना उपलब्ध असणं, सर्वांनी त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. क्लेम्स शुड बी रिझनेबल, ते तार्किक असावेत. हक्क जे आहेत ना ते तार्किक असावेत, अनरिझनेबल असू नयेत. नाहीतर उद्या एखादा उठून काय म्हणू शकतो की पलीकडच्या घरामधली एखादी वस्तू मला घ्यायची आहे आणि हा माझा दावा आहे. तर ते रिझनेबल क्लेम आहे का? तो रिझनेबल हक्क आहे का? नाही. माझ्या घरातली जी काही वस्तू आहे ती माझी आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे, हा माझा दावा आहे, हा माझा हक्क आहे. दुसऱ्याच्या घरात मला आवडणारी एक वस्तू आहे आणि आता ही मला आवडली, मी क्लेम करतो, तो तुमचा हक्क होऊ शकतो का? तर नाही. सो दीज क्लेम्स शुड बी रिझनेबल. नेक्स्ट मुद्दा काय येतो व्हॉट आर राईट्सची चर्चा करताना? अ राईट कम्स विथ अन ऑब्लिगेशन टू रिस्पेक्ट अदर्स राईट्स. इतरांच्या हक्कांचा आदर करणे, या हे जे काही एक ऑब्लिगेशन आहे, हे जे काही एक कंपल्शन आहे, ही जी अनिवार्यता आहे, याच्यासोबतच राईट येतो. मला जर बोलण्याचा, अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे तर दुसऱ्यालाही तो आहे हे मान्य करणं, हे कंपल्शन माझ्यावर असणं म्हणजे मी माझा राईट उपभोगणं, त्याच्यासोबतच ते येतं. राईट ॲक्वायर मिनिंग ओनली इन सोसायटी. राईट्सची चर्चा आपण एवढी करतो का? कारण आपण समाजात राहतो, आपल्याला समाजाशी डील करायचं आहे आणि ते समाजाच्या संदर्भातच काही ना काही त्याचा हक्क असतो. मी जर एकटाच एखाद्या वैरान वाळवंटामध्ये एकटाच आहे, माझ्या आजूबाजूला 100 किलोमीटरमध्ये कोणीच नाही आहे, तर मग माझे राईट्स काय आहेत? काय? तर कारण तिथे सोसायटीच नाही आहे. सो राईट्सचा अर्थ हा समाजाच्या संदर्भातच जास्त ठळक होतो. शेवटचा मुद्दा जो येतो की नोशन ऑफ राईट्स चेंजेस फ्रॉम टाईम टू टाईम अँड सोसायटी टू सोसायटी. नोशन ऑफ राईट्स, नोशन म्हणजे संकल्पना. हक्काची जी संकल्पना आहे ही स्थळ काळानुसार बदलत राहते. स्थळ आणि काळ, फ्रॉम टाईम टू टाईम आणि फ्रॉम काय म्हटलंय तिकडे, सोसायटी टू सोसायटी. सोसायटी टू सोसायटी, समाज टू समाज, ही बदलत राहते स्थळ काळानुसार. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे,
आपण म्हणतो की 1829 साली आपल्याकडे सतीबंदी नावाची गोष्ट जी आहे ती एक्झिक्यूट झाली, की नवरा मेल्यानंतर स्त्रियांना जगण्याची इच्छा असली तरी जबरदस्तीने त्या काळामध्ये प्रथा काय होती की तिला चितेमध्ये ढकलून दिलं जायचं, सती जाणे अशी ती एक अमानुष प्रथा होती. मग ती 1829 साली ज्या वेळेला लागू झालं की आता सतीबंदी, इथून पुढे असं कोणी करायचं नाही, तेव्हा त्यावेळेला जे सनातनी लोक होते ते काय म्हणले की नाही नाही, हा आमच्या धर्मावरचा हल्ला आहे. म्हणजे महिलांना तिथं एक बेसिक स्वतःच्या आयुष्याबद्दल निवड करण्याचा जो हक्क आहे की आता मला नाही आगीत उडी मारायची, मला काय काय की मला दुसरा नवरा करायचा, हा जो काही बेसिक हक्क जो आज एखादी महिला उपभोगू शकते तो 200 वर्षापूर्वी तो हक्क नाही आहे. त्यावेळेचा समाज त्याला अनुमती देत नाही, त्यावेळेच्या कर्मठ परंपरा त्याला अनुमती देत नाहीत. सिंपल आहे. आज असं होऊ शकतं का? नाही. म्हणजेच काय, त्यावेळेला त्या महिलेचा जो हक्क आहे तो डावलला गेला, कारण स्थळ आणि काळ तसा आहे. आजचं स्थळ आणि काळ तसा आहे. आज आपल्या समाजामध्ये महिला जो अधिकार उपभोगत आहेत, कदाचित तसा अधिकार इस्लामिक नेशन्समधल्या महिला उपभोगत नाहीत. म्हणजे सोसायटी टू सोसायटी, म्हणजे टाईम टू टाईम बदलतात. राईट्स नावाची गोष्ट जी आहे ती टाईम टू टाईम चेंज होत राहते आणि सोसायटी टू सोसायटी डिफर होत राहते. सोसायटी जितकी प्रगत तितके सगळ्या व्यक्तींचे राईट्स जे आहेत ते त्यांना एन्जॉय करता येतात. सोसायटीच्या प्रगतिशील असण्याचा किंवा डेव्हलप असण्याचा निकष काय की सगळ्यांचे राईट्स जे आहेत ते अबाधित राखले जातात, त्यांना ते मुक्तपणे एन्जॉय करता येतात. त्यामुळे मग आपण काही सोसायट्यांना प्रगत सोसायटी म्हणतो. अमेरिकेच्या विधीन जर आपण विचार केला तर इंडिव्हिज्युअल राईट्सची कदर जी आहे ती थोडीशी जास्त प्रमाणात केली जाते इतर नेशन्सपेक्षा. आता अमेरिका त्यांच्या देशाच्या बाहेर इतर जीवांची किती कदर करतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, परंतु विदिन नेशन त्यांचं सरकार, त्यांचे लोक, त्यांची सोसायटी, त्याच्यातही पुन्हा मग ब्लॅक्सची वेगळीच मुवमेंट होती, तिथे आपण आता जास्त जात नाही. परंतु काही एक प्रकारचे निकष हे सोसायट्यांमध्ये ठरलेले असतात आणि जिथे इंडिव्हिज्युअल राईट्सची कदर केली जाते ती सोसायटी साधारणतः प्रगत मानली जाते. मग पुढे काय म्हटलंय, राईट्स आर रिझनेबल क्लेम्स ऑफ पर्सन्स. रिझनेबल क्लेम्स तार्किक असायला पाहिजे, मोघम असायला नको. रेकग्नाइज्ड बाय सोसायटी, ज्याला समाजानं संमत केलेलं आहे. अँड सँक्शन्ड बाय लॉ, आणि कायद्यानं सुद्धा संमत केलेलं आहे. आणि कायद्यानं संमत केलेलं आहे याचा अर्थ ते राईट्स जे काही आहेत ते रिटर्न असतात, ते लिखित स्वरूपात असतात. त्याला कायद्याचं स्वरूप आलं, लिखित स्वरूप आलं की ते काय एका अर्थानं लायबिलिटी येते की त्या राईटची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता पुढचा त्याच्यामधला मुद्दा येतो, वाय डू वी नीड राईट्स इन डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये का राईट्सची गरज असते? बेसिक आहे, राईट्स नसतील तर आपल्याला जगता येणार नाहीत, आपल्याला हक्क नसतील तर आपल्याला जगता येणार नाही. त्याची चर्चा त्यांनी केली की उदाहरणार्थ राईट टू वोट आहे, मतदान करण्याचा हक्क जर मला नसेल तर मला सरकार निवडून देता येत नाही. मग किंवा राईट टू बी इलेक्टेड, मला उभं राहण्याचा हक्क आहे. मग उभं राहण्याचा जर मला हक्क आहे तर मला लोकांसमोर जाऊन माझं मत मांडता आलं पाहिजे, माझा प्रचार करता आला पाहिजे, म्हणजे मला बोलण्याचा हक्क पाहिजे. म्हणजे एकातून दुसरा राईट जो आहे तो तिथे जन्मत जातो आणि त्याच्यातून मग राईटची गरज भासायला लागते. मग राईट टू एक्सप्रेस, राईट टू फॉर्म पॉलिटिकल पार्टी, मग मला पक्ष स्थापण्याचा अधिकार पाहिजे. राईट टू टेक पार्ट इन पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज, मला मोर्चांमध्ये जाता यायला पाहिजे, सभांमध्ये जाता यायला पाहिजे, बैठका घेता यायला पाहिजे. सो एकातून दुसरं. थोडक्यात डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला डेमोक्रेसीच्या आतल्या संस्थांना चालवण्यासाठी सुद्धा हक्कांची गरज असते. राईट्स प्रोटेक्ट मायनॉरिटीज फ्रॉम ऑपरेशन ऑफ मेजॉरिटी. बहुसंख्याकांच्या दमनापासून, ऑपरेशन म्हणजे OPPRE जे काही आहे SION ऑपरेशन, आणि ते ऑपरेशन वेगळं, OPERA ती सर्जरी वेगळी, ती वेगळी, हे जे आहे ऑपरेशन म्हणजे दमन. बहुसंख्य लोकांकडून होणारं जे दमन आहे त्यापासून अल्पसंख्याक समुदायाला वाचवायचं असेल तर अल्पसंख्याक समुदायाला सुद्धा काही राईट्स जे आहेत ते आवश्यक आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर वाचलं असेल की मध्ययुगीन कालखंडामध्ये साधारणतः भारतामध्ये विशिष्ट धर्माचे जर राजवट असेल तर इतर धर्मीय राजवटींवरती किंवा इतर धर्मीय लोकांवरती काही ना काही बंधनं येत असायची. तसं मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये होऊ नये
कुठल्याच धर्मीय व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून काय आहे, अल्पसंख्याक समुदायाला सुद्धा राईट्स बहाल केले जातात, जेणेकरून बहुसंख्याकांकडून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होऊ नये. जसं की आपण कोसोवामध्ये बघितलं की सर्ब्सकडून अल्बेनियनची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली. जर कोसोवामध्ये मायनॉरिटीचे म्हणजे अल्बेनियनचे राईट जर सुरक्षित केले गेले असते, त्याची शाश्वती दिली गेली असती, तर हे असं घडू शकलं नसतं. नेक्स्ट मुद्दा येतो राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जो या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हा या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मी हे पुसून घेतो. राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग आता भारतीय संविधानातले हक्क असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारच्या हक्कांची विभागणी जी काही आहे ती आपल्याला दिसून येते. पहिल्या प्रकारचा हक्क जो येतो तो म्हणजे फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क असं ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. मूलभूत हक्क. आणि दुसऱ्या प्रकारचे जे हक्क असतात त्यांना अदर राईट्स किंवा त्यांनाच कॉन्स्टिट्यूशनल राईट्स असंही म्हटलं जातं. इतर हक्क किंवा घटनात्मक हक्क इत्यादी. ठीक आहे. मग आता या फंडामेंटल राईट्समध्ये आणि अदर राईट्समध्ये महत्त्वाचा फरक काय येतो की फंडामेंटल राईट्स हे बेसिक आहेत, हे मूलभूत आहेत. ते इतके बेसिक किंवा मूलभूत आहेत की त्याच्याशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही. डेमोक्रेसीमध्येही जगता येणार नाही आणि तसंही आयुष्यामध्ये त्यांच्याशिवाय जगणं हे अवघड होऊन बसेल. अदर राईट्स आणि फंडामेंटल राईट्समध्ये आणखी एक महत्त्वाचा फरक आहे. या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असता व्यक्तीला थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची एक प्रकारची सोय आहे. तशा प्रकारचा जो काही हक्क आहे म्हणजे व्हायोलेशन झाल्यानंतर तुम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि ह्या ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या प्रकारचं तितकं संरक्षण या इतर हक्कांच्या बाबतीत नाही. इतर हक्कांच्या बाबतीत तितकंसं संरक्षण संविधान पुरवत नाही. त्यामुळे फंडामेंटल राईट्स हे अदर राईट्सपेक्षा जास्त मूलभूत किंवा जास्त महत्त्वाचे ठरतात. यांच्यातल्या फरकावरती जेव्हा मी कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर्स घेईल किंवा टेस्ट सिरीजचे डिस्कशन्स घेईल तेव्हा मी बोलेन. आत्तापुरता आपल्याला या चॅप्टरमध्ये राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं असताना मूलभूत हक्कांचीच चर्चा करायची आहे किंवा या प्रकरणामध्ये तीच केलेली आहे. इतर हक्कांविषयी या प्रकरणामध्ये फारशी वाच्यता केलेली नाही. थोडासा भाग शेवटचा त्यांनी दिलाय, परंतु मेन फोकस जो आहे तो त्यांचा फंडामेंटल राईट्सवरच आहे. मग आता हे फंडामेंटल राईट्स किती आहेत तर 6 मूलभूत हक्क आपल्या संविधानानं आपल्याला दिलेले आहेत. डेमोक्रेटिक राईट्समधले जे महत्त्वाचे 6 फंडामेंटल राईट्स आहेत त्याची चर्चा आपल्याला आता करायची आहे. तुमच्या नोटमध्ये मी त्या 6 मूलभूत हक्कांची यादी लिहून दिलेली आहे. ती पूर्ण पाठ असणं आवश्यक आहे. तिथे लिहिलंय सुद्धा मी, हे पाठ असायला हवे. कोणकोणते 6 हक्क आहेत ते 6 राईट्स आहेत. राईट टू इक्वॅलिटी, आता मी पुन्हा ते बोर्डवर लिहित नाही. समानतेचा हक्क, राईट टू फ्रीडम, स्वातंत्र्याचा हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचा हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि शेवटचा राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, घटनात्मक उपायांचा हक्क. समानतेचा हक्क, त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क, त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आणि घटनात्मक उपायांचा हक्क. हे झाले तुमचे 6 मूलभूत हक्क.
यांची शीर्षक पाठच असली पाहिजेत. याच्यातला शब्द सुद्धा इकडचा इकडे होता कामा नये. शीर्षक यांची पाठ असली पाहिजे. आणि आता वन बाय वन, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याच्यामधली जी कॉन्स्टिट्यूशनची आर्टिकल्स आहेत त्याची चर्चा या प्रकरणात केलेली नाहीत. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असेल, घटनेच्या भाग 3 पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 ते 35च्या मध्ये मूलभूत हक्कांची सगळी चर्चा येते आणि स्पेशली 14 पासून 32 पर्यंत हे 6 मूलभूत हक्क जे आहेत ते कंप्राइज केलेले आहेत. परंतु कुठल्या आर्टिकलमध्ये कुठला मूलभूत हक्क आहे, त्यातल्या कुठल्या सब क्लॉजमध्ये काय म्हटलेलं आहे, तर अशा पद्धतीने आर्टिकल्सची चर्चा 9वीच्या पुस्तकामध्ये केलेली नाही. त्यामुळे आपला फोकस हा केवळ NCERTच्या प्रकरणात दिलेली माहिती समजावून घेण्याचा असल्या कारणानं इथं आपण त्या आर्टिकल्सची चर्चा करणार नाही. परंतु त्या आर्टिकलची जरी माहिती इथे दिलेली नसली तरी त्या आर्टिकलमध्ये ज्या तरतुदी आहेत ना, त्याची जवळपास 90% चर्चा या प्रकरणात केलेली आहे. ती महत्त्वाची आहे, कारण या तरतुदी जर आपल्या पाठ झाल्या तर पुढे आपण केवळ आर्टिकल्सच्या आकडेवारीमध्ये त्यांना बसवू शकतो, जेणेकरून आपलं काम जे आहे ते सोपं होऊ शकतं. मग आता वन बाय वन आपण बघूया. पहिलं जे आहे ते म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क. राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क. त्याची काय काय चर्चा केली आहे. नावावरूनच कळतं की सगळे लोक समान आहेत, सर्व लोक समान आहेत. राईट टू इक्वॅलिटी, गव्हर्नमेंट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन. शब्द महत्त्वाचा आहे, एनी पर्सन. कोणत्याही व्यक्तीला शासनानं काय नाकारायला नको. गव्हर्नमेंट शुड नॉट डिनाय टू एनी पर्सन, काय म्हटलंय, इक्वॅलिटी बिफोर लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर समानता. कुठल्याही व्यक्तीला हे नाकारायला नको. तुम्ही गरीब असाल, तुम्ही श्रीमंत असाल, तरी श्रीमंत असल्यामुळे तुम्ही कायद्याच्या तुलनेने किंवा कायद्याच्या समोर मोठे होत नाही. गरीब असल्याने कायद्याच्या समोर तुम्ही लहान होत नाही. कायद्यासमोर समानता आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. कायद्याचे सर्वांना समान संरक्षण. तुम्ही गरीब असाल तरी देखील तुम्हाला तितकंच संरक्षण, श्रीमंत असाल तरी देखील तितकंच. तुम्ही उच्च जातीतले असाल, तथाकथित खालच्या जातीतले असाल, मागासवर्गीय असाल, ओपन कॅटेगरीमधले असाल, कुठलेही असाल, तुम्ही कायद्याच्या समोर समान आहात. आणि अशा प्रकारचं हे जे तत्वाचं पालन आहे यालाच आपण रूल ऑफ लॉ असं सुद्धा म्हणतो. कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य हे असं असणं म्हणजे कायद्याचे राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण म्हणजेच कायद्याचे राज्य. हे सगळे जे काही क्लॉजेस आहेत ना, किंवा हे सगळे शब्द आहेत किंवा ह्या टर्म्स आहेत, या पाठ असायला पाहिजे. ॲटलिस्ट आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की ज्या वेळेला आपण राईट टू इक्वॅलिटी असं म्हणतो, ज्या वेळेला आपण पहिल्या मूलभूत हक्काची चर्चा करतो की राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा जो हक्क आहे तो, त्याची चर्चा करताना हे मुद्दे म्हणजे राईट टू इक्वॅलिटी होय, कायद्याचे राज्य म्हणजे राईट टू इक्वॅलिटी होय, इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे राईट टू इक्वॅलिटी होय, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज म्हणजे राईट टू इक्वॅलिटी होय, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे किंवा आपण ठेवायला पाहिजे. पुढे जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स इन डिटेल बघूया तेव्हा तिथली आकडेवारी जी आहे त्याच्यावरती आपण हे तत्व जे आहेत ते जोडून घेणार आहोत. नेक्स्ट मुद्दा, मग मी काय केलंय, ABCD असं करून ते दिलंय. म्हणजे राईट टू इक्वॅलिटीमध्ये A, राईट टू इक्वॅलिटीचं B, C असे उपमुद्दे तिथे करून दिलेले आहेत. हे उपमुद्दे म्हणजेच खरं तर आर्टिकलमधलं म्हटलं तर 14, मग 14 मध्ये हे, मग 15, मग त्याच्यातले तरतुदी 16, 17 असं आहे. परंतु आत्ता आपल्याला आर्टिकलच्या नंबरिंगमध्ये जायचं नाही आहे, म्हणून NCERTत दिल्याप्रमाणे मी ABCD असं करून ते मुद्दे त्या राईटमध्ये इन्सर्ट केलेले आहेत. मग A झालं रूल ऑफ लॉ. B काय आहे, द गव्हर्नमेंट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट. हे A मुद्दा आपण बघितला. B, शासन जे काही आहे हे अगेन्स्ट एनी सिटीजन, कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत भेदभाव करू शकत नाही. ऑन ग्राउंड ओनली ऑफ, कोणकोणत्या ग्राउंड्सद्वारे, रिलिजन, धर्म,
नोटमध्ये सगळं आहे बघा, बोर्डवर बघण्याची गरज नाही किंवा माझ्याकडे बघण्याची सुद्धा गरज नाही. कानात हेडफोन टाकून तुमच्या नोटकडे जरी तुम्ही बघत चाललात तरी लक्षात येईल मी काय बोलतोय, मी कुठल्या लाईनवरून चालतोय हे तुमच्याकडे हातात नोट्स असल्यानंतर लक्षात येईल आणि तुम्ही तुमच्या नोट्ससुद्धा सायमल्टेनियसली काढू शकता. द गव्हर्नमेंट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड ओनली ऑफ रिलिजन, धर्म, रेस, वंश, कास्ट, जाती आणि सेक्स, लिंग ऑर प्लेस ऑफ बर्थ किंवा तुमचं जन्मस्थळ. धर्म असेल, वंश असेल, जाती असेल, लिंग असेल किंवा तुमचं जन्मस्थळ, या मुद्द्यावरून कोणत्याही नागरिकासोबत तुमचं गव्हर्नमेंट जे आहे हे भेदभाव करू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला कुठला हक्क आहे, हा समानतेचा हक्क आहे. आता तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर कालच्या पेपरला एक महत्त्वाची बातमी आहे की सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचं व्हर्डिक्ट दिलेलं आहे बघा. सर्वोच्च न्यायालयानं कॉन्स्टिट्यूशनल बेंच जो आहे, घटनात्मक जो काही तुमचं पीठ आहे, त्याच्यापैकी 7 जजेसचा तो बेंच होता आणि त्याच्यामध्ये मग 6-1 अशा मेजॉरिटीनी एक महत्त्वाचा निर्णय ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने दिला आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे जे काही समूह आहेत, हे समूह म्हणजे होमोजिनियस एंटिटी नाहीत, हे काही एकसंध असा गट नाही. त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याची जी मुभा आहे, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याची जी मुभा आहे ती घटक राज्यांना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कालच्या त्या खटल्याचा निर्णय सुनावताना दिलेला आहे. तर आपल्याला आत्ता तिकडे जायचं नाही, त्याच्यावर माझे व्हिडिओ येतीलच या चॅनलवर. परंतु इथे सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय देताना ज्या आर्टिकल्सची पार्श्वभूमी घेतली आहे ते महत्त्वाचं आर्टिकल आहे ते म्हणजे 341 आणि त्याचबरोबर तुम्ही जर ते व्हर्डिक्ट वाचलं, ते निकालपत्र वाचलं तर त्याच्यामध्ये आर्टिकल 15, आर्टिकल 16 यांची पण चर्चा केलेली आहे. आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 जे की तुमच्या राईट टू इक्वॅलिटीचा भाग आहेत आणि आत्ता जो मी बी मुद्दा वाचतो आहे तोच त्या आर्टिकल 15चा भाग आहे. आत्ता जो मी बी मुद्दा वाचतोय म्हणजे जे सध्या चालू आहे त्याच्याशी संबंधित असणारा हा बी पॉईंट आहे की शासन कुठल्याही नागरिकासोबत धर्म असेल, वंश असेल, जाती असेल, लिंग असेल किंवा जन्मस्थळ असेल याबाबत भेदभाव करू शकत नाही. एव्हरी सिटीजन शॅल हॅव ॲक्सेस टू पब्लिक प्लेसेस लाईक शॉप्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स अँड सिनेमा हॉल्स. सार्वजनिक जी काही स्थळं आहे तिथे जाण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. मग आता हे असं का झालं, हे असं का झालं किंवा आणखी जे काय म्हटलं, देअर शुड बी नो रिस्ट्रिक्शन विथ रिगार्ड टू द यूज ऑफ वॉल्स. मग तुमचे जे काय वेल्स आहेत ते वॉल्स नाही, वेल म्हणजे विहिरी असतील, टँक असतील, बाथिंग घाट असेल, रोड्स असेल, प्लेग्राऊंड्स असतील, प्लेसेस ऑफ पब्लिक रिसॉर्ट्स असतील, सार्वजनिक जे काही ठिकाण आहे मेंटेन्ड बाय गव्हर्नमेंट ऑर डेडिकेटेड टू द यूज ऑफ जनरल पब्लिक, जे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत, तिथे कुठल्याही व्यक्तीवरती रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला लावता येणार नाहीत. मग ह्या सगळ्याला पार्श्वभूमी कसली आहे, कास्ट सिस्टीमची पार्श्वभूमी आहे, जाती व्यवस्थेची पार्श्वभूमी आहे. कारण इतिहासात आपल्याकडे असं झालेलं आहे की विशिष्ट जातीच्या व्यक्तींना अस्पृश्य मानलं गेलेलं आहे. विशिष्ट जातींचा संबंध आल्यानंतर माणसाचा विटाळ होतो, अशा पद्धतीची एक गैरसमजूत किंवा चुकीची धारणा आपल्याकडे होती किंवा या व्यक्तींनी या ठिकाणी जायचं नाही, या व्यक्तींनी या गोष्टींना शिवायचं नाही, यांना इथे येण्यास मज्जाव, त्यांना तिथे येण्यास बंदी, अशा प्रकारची चौकट, एक सामाजिक व्यवस्थेची चौकट आपल्याकडे होती आणि त्यामुळं स्पेसिफिकली कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे टाकावं लागलं की कुठल्याही व्यक्तीला आता तुम्ही अशा पद्धतीने सार्वजनिक विहिरी असतील, तलाव असतील, काय असतील, इथं तुम्ही रेस्ट्रिक्ट करू शकत नाही. सी मुद्दा काय येतो बघा राईट टू इक्वॅलिटीचा, की ऑल सिटीजन्स हॅव इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट टू एनी पोझिशन इन द गव्हर्नमेंट. हा आर्टिकल 16चा भाग आहे जो या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं उद्धृत केलेला आहे की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, इक्वल जी काही आहे ती अपॉर्च्युनिटी दिली जाईल, त्यांच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. एक्सेप्ट रिझर्वेशन किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शन ज्यांना म्हणतो की जे काही मागासवर्ग आहेत त्यांना काही प्रकारचं रिझर्वेशन दिल्यामुळं ही इक्वॅलिटी जी आहे ऑपॉर्च्युनिटीमधली समानतेची, संधीची जी समानता आहे ती बाधित होत नाही. कारण जो पिछडा वर्ग ज्याला आपण म्हणतो त्याला आपल्या समाजानं अनेक शतकं मागं लोटून ठेवलेलं आहे.
त्यांना जर तुम्हाला सोबत न्यायचं असेल तर तुम्हाला रेस जी आहे ही थोडीशी अनइव्हन करावी लागेल. नेक्स्ट तो जे वाक्य तिथे मी लिहिलं आहे, रिझर्वेशन्स आर नॉट व्हायलेशन ऑफ राईट टू इक्वॅलिटी. आरक्षण म्हणजे काही समानतेच्या हक्काचा भंग नव्हे. नेक्स्ट डी मुद्दा काय आहे, ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यतेचे निर्दालन. समानतेच्या हक्काचा आणखी एक भाग म्हणजे काय की अस्पृश्यता नावाची जी एक रूढी आहे की जी एक क्रूर परंपरा आहे, त्याचं निर्दालन भारतीय संविधानानं समानतेच्या हक्काच्या अंतर्गत केलेलं आहे की ती नष्ट केली आहे. अस्पृश्यता मानणं हा एक पनिशेबल ऑफेन्स आहे, दंडनीय किंवा दंडाला पात्र असलेला तो गुन्हा आहे. आणि अस्पृश्यता म्हणजे केवळ छूत अछूत ज्याला आपण म्हणतो, शिवाशिव ज्याला असं म्हणतो, तेवढंच आहे का तर नाही. हजारो वर्षांच्या जातीच्या परंपरेतून एखाद्याला त्याच्या जन्मावरून हिणवणे, एखाद्याला त्याच्या जातीवरून त्याच्याशी दुजाभाव करणे, त्याला खालची वागणूक देणे, या सगळ्याला कन्सेप्च्युअली अनटचेबिलिटी मानता येतं. इन ब्रॉडर सेन्स एनी बिलीफ ऑर सोशल प्रॅक्टिस, कुठलीही अशी श्रद्धा किंवा अशी कुठलीही सामाजिक परंपरा विच लुक्स डाऊन अपॉन पीपल ऑन अकाउंट ऑफ देअर बर्थ विथ सर्टन कास्ट लेवल्स, विशिष्ट जाती असलेल्या व्यक्तींकडे लुक डाऊन करणं, त्यांना कमी दर्जाचं मानणं, याला ब्रॉडर सेन्सनं अनटचेबिलिटी म्हणता येतं आणि त्यामुळे तो एक पनिशेबल ऑफेन्स आहे. लक्षात येतं. इथं आपली राईट टू इक्वॅलिटीची चर्चा जी आहे ती संपते. नेक्स्ट जो सेकंड मूलभूत हक्क आहे तो म्हणजे तुमचा राईट टू फ्रीडम. त्याची चर्चा आता आपण करूया. राईट टू फ्रीडम सेकंड जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे जे आर्टिकल्स आहेत त्याचा उल्लेख पुस्तकामध्ये केलेला नसल्यामुळं आपण ABCDE अशा पद्धतीने त्याचे टप्पे पाडूनच राईट टू फ्रीडमची सुद्धा चर्चा करणार आहोत. रादर सगळ्याच मूलभूत हक्कांची चर्चा आपण तशी करणार आहोत. परंतु जे ABCDE मी त्या नोटमध्ये करून दिलेले आहेत ते पाठ असायला हवेत, ते पाठ असायला हवेत, हे लक्षात ठेवा. ते पाठ करणं हे तुमचं काम आहे आणि समजून उमजून ते पाठ केले पाहिजेत. सेकंड मूलभूत हक्क आहे राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम. आणि या राईट टू फ्रीडममध्ये मग पुन्हा तुम्हाला स्वातंत्र्य दिलेली आहेत, पुन्हा तुम्हाला काही स्वातंत्र्य दिलेली आहेत. काय काय स्वातंत्र्य आहेत ती बघा. फ्रीडम म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स म्हणजे बंधनं, कोणत्याही बंधनांशिवायचं आयुष्य म्हणजे स्वातंत्र्य आहे. मग कोणकोणते तुम्हाला स्वातंत्र्य आहेत आता ते मी बोर्डवर लिहित नाहीत कारण नोटमध्ये ते लिहिलेले आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, पाठ करायला पाहिजे. भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मला अभिव्यक्त होण्याचा, मला माझी मतं किंवा विचार मांडण्याचा हक्क आहे. आणि मग आता मतं किंवा विचार मांडण्याचा जो स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये काय येतं, फक्त बोलणं येतं का, नाही तर लेखन करणं येतं, वृत्तपत्रातनं मतं मांडणं येतं, पुस्तकं लिहिणं येतं, कथा कविता कादंबऱ्या करणं येतं, चित्र काढणं येतं, भाषण करणं येतं, ज्या ज्या प्रकारचं अभिव्यक्ती केली जाते, शिल्प असेल ते करणं येतं, पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, सगळं कोणत्याही प्रकारची ह्युमन एक्सप्रेशन जे काही आहेत ते मला अलाउड आहेत. परंतु असं करताना इन्साइटमेंट टू एन ऑफेन्स, एखाद्याला भडकाऊ पद्धतीने बोलून गुन्ह्याकरता प्रवृत्त करणं हे मात्र त्यात अलाउड नाही आहे. किंवा माझ्या वाणीने कोणाला डिफेम करणं, कोणाची बेअब्रू करणं, कोणाची बदनामी करणं, अशा पद्धतीने जर मी माझी वाणी किंवा भाषा आणि अभिव्यक्ती वापरत असेल तर त्यावेळेला माझ्या त्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काय येतील, रिस्ट्रिक्शन्स येतील. म्हणजेच काय आहे, मूलभूत हक्क किंवा हे जे स्वातंत्र्य आहेत हे विथ रिस्ट्रिक्शन्स येतात. आणि ही रिस्ट्रिक्शन्स कशी असतात, रिझनेबल असतात. ही रिस्ट्रिक्शन्स कशी असतात, रिझनेबल असतात. तार्किक प्रकारची ही बंधनं आहेत, मोघम नाही, अनरिझनेबल नाहीत. काही तार्किक बंधनं तुमच्यावर येऊ शकतात. जसं मी आत्ता फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनबद्दल बोललो की कोणाला डिफेम करण्यासाठी तुम्ही बोलत असाल, कोणाचं तुम्ही एक प्रकारे काय आहे लोकांना भडकावण्यासाठी जर तुम्ही बोलत असाल तर मात्र तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनवर रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. परंतु ते कधी, जेव्हा तुमचं इंटेन्शन हे माल इंटेन्शन असेल तेव्हा. सेकंड स्वातंत्र्य कुठलं आहे, राईट फ्रीडम ऑफ असेंब्ली इन पीसफुल मॅनर. एकत्र जमणं, असेंबल होण्याचा अधिकार, तोही कसा, पीसफुल मॅनर, शांततापूर्वक, ज्याला आपण म्हणतो सभा स्वातंत्र्य मला आहे मराठीमध्ये. पण अशा केसमध्ये पण रिस्ट्रिक्शन काय,
तुम्ही शांततापूर्ण सभा घेतली पाहिजे. तुम्ही मोर्चा, प्रोसेशन काहीही करा, परंतु ते शांततापूर्ण असले पाहिजे आणि विदाऊट वेपन्स ते असायला पाहिजे, की तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं शस्त्र तिथे असता कामा नये. नंतर कुठलं तिसरं फ्रीडम आहे, फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन्स अँड युनियन्स, संघटना स्वातंत्र्य. बोर्डवर मी आता लिहित नाही, नोटमध्ये आहेत, किंवा तुम्ही मी बोलत असताना लिहून घ्या. संघटना स्वातंत्र्य, संघटना स्थापन करणं, ट्रेड युनियन असतील, ट्रेड युनियनची चर्चा आपण केलेली आहे बघा, कुठल्या चॅप्टरमध्ये आता ते तुम्ही आठवून बघा. संघटना स्वातंत्र्य. आणखी चौथं कुठलं आहे, फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट कंट्री. डाव्या बाजूला लिहिलं आहे, इथे ते मिस झालं होतं म्हणून डाव्या बाजूला लिहिलं आहे. पहिलं स्पीच अँड एक्सप्रेशन, दुसरं असेंब्ली, तिसरं असोसिएशन, चौथं मूव्ह फ्रीली थ्रू आउट कंट्री, ज्याला मराठीमध्ये आपण संचार स्वातंत्र्य म्हणतो. सबंध भारतामध्ये कुठेही फिरण्याचा मला अधिकार आहे. मला आत्ता वाटलं काश्मीरला फिरायला जावं, लेह लडाखला फिरायला जावं, आंध्र प्रदेशला फिरायला जावं, तर मी जाऊ शकतो. कोणी मला रिस्ट्रिक्ट करू शकत नाही की तुम्ही मराठी आहात, महाराष्ट्रीयन आहात म्हणून काश्मीरला यायचं नाही, असं नाही. संचार स्वातंत्र्य तुम्हाला आहे. अर्थात त्याच्यावरही काही रिस्ट्रिक्शन आहेत, परंतु त्याची चर्चा आपण नंतर करूया. आणखी कुठलं आहे चौथं किंवा काय जे काय आहे, रिसाइड इन एनी पार्ट ऑफ द कंट्री, राहिवास स्वातंत्र्य. राहिवास स्वातंत्र्य, की भारतातल्या कुठल्याही भागामध्ये राहण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, फ्रीडम ऑफ रेसिडेन्स. त्यानंतर फ्रीडम टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन, व्यवसाय स्वातंत्र्य, ऑर टू कॅरी एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस, कोणत्याही प्रकारचं व्यवसाय करण्याचं तुमचं असणारं स्वातंत्र्य. लक्षात येतं आहे? म्हणजेच काय, पहिलं तुमचं येतं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरं येतं तुमचं असेंबल म्हणजे सभा स्वातंत्र्य, तिसरं जे येतं ते तुमचं म्हणजे संघटना स्थापन करण्याचं असोसिएशन्सचं स्वातंत्र्य. त्यानंतर जे काही आहे ते म्हणजे मूव्ह फ्रीली, संचार स्वातंत्र्य, राहिवास स्वातंत्र्य आणि मग तुमचं व्यवसाय स्वातंत्र्य. आणि या सगळ्याला कसली किनार आहे, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स. एवढीच माहिती NCERTमध्ये दिली आहे, त्यामुळे आपण त्याच्या फार रिझनेबल रिस्ट्रिक्शन्समध्ये जाणार नाही आहोत. आता याच स्वातंत्र्याच्या हक्काचा बी पार्ट, ए पार्ट आपण आत्ता बघितला, की या प्रकारची स्वातंत्र्य असणं म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्काचा एक भाग आहे. हा ए पार्ट झाला. आता बी पार्ट काय आहे, सेकंड भाग काय येतो याच्यामधला, तिथे दिलंय बघा, नो पर्सन कॅन बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीविताचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. त्याचं जीविताचं किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आहे, हा कुठल्याही व्यक्तीचा काढून घेतला जाणार नाही. म्हणजे काय, उद्या यायचं सरकारने म्हणायचं की आम्हाला तुम्हाला गोळ्या घालायच्यात. आपण बघितलं कोसोवामध्ये, तसं होता कामा नये. ॲक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ॲक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे उद्या कोर्टानं एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली आणि त्याला फाशीची शिक्षा दिली तर त्याचा जीव घेता येईल, परंतु मनमानी पद्धतीने शासन तुमचं लाईफ किंवा तुमची पर्सनल लिबर्टी, वैयक्तिक स्वातंत्र्य हे हिरावून घेऊ शकत नाही. हा तुमच्या राईट टू फ्रीडमचा भाग आहे. नो वन विल बी किल्ड एक्सेप्ट डेथ सेंटेन्स. पुढचा मुद्दा, अरेस्ट अँड डिटेन्शन. तुम्हाला जर अटक करण्यात आली, अरेस्ट किंवा स्थानबद्ध करण्यात आलं तर त्याचं कारण तुम्हाला द्यायला पाहिजे. जसं आपण त्या ग्वांटानामो बेच्या याच्यामध्ये बघितलं की काही कारण आणि काही नाहीच आहे, त्याचं कारण तुम्हाला द्यायला पाहिजे. आणखी काय म्हटलंय, 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे न्यायालयात हजर करायला पाहिजे. आणखी काय म्हटलंय, तुम्हाला स्वतःच्या मदतीला वकील, लॉयर घेण्याची मुभा असली पाहिजे. थोडक्यात हे सगळे राईट्स म्हणजे राईट टू फ्रीडमचाच भाग आहे. लक्षात येतंय? याला सी मुद्दा तुम्ही करू शकता अरेस्ट अँड डिटेन्शनच्या याच्यात, तिथे नोटमध्ये केलेला नाही. तिसरा जो राईट आहे तो म्हणजे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तिसरा जो राईट आहे तो म्हणजे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाच्या विरुद्धचा हक्क. आपण मूलभूत हक्क बघतोय. पहिला आपण समानतेचा हक्क बघितला, दुसरा आपण स्वातंत्र्याचा हक्क बघितला, तिसरा आपण आता शोषणाविरुद्धचा हक्क राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन बघूया. तिसरा मूलभूत हक्क राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. हे 6 मूलभूत हक्क आणि त्याच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी पाठ करणं हीच या चॅप्टरची समरी आहे.
आणि त्या सगळ्या महत्त्वाच्या तरतुदी मी नोटमध्ये लिहिल्यात. काय म्हटलंय? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनमध्ये प्रोहिबिट्स ट्रॅफिक इन ह्युमन बेईंग. ट्रॅफिक इन ह्युमन बेईंग, व्यक्तीचा जो काही शोषणाविरुद्धचा हक्क आहे. ट्रॅफिक म्हणजे काय आहे? पूर्वीच्या काळी स्लेव्हरी व्हायची, गुलामी व्हायची, माणसांची खरेदी विक्री व्हायची किंवा महिलांची खरेदी विक्री होती. कशासाठी? प्रॉस्टिट्यूशनसाठी, वेश्या व्यवसायासाठी, किंवा लहान बालकांची सुद्धा तस्करी केली जाते. तर या सगळ्या ट्रॅफिकला, ह्युमन बेईंगच्या ट्रॅफिकला काय आहे? नकार आहे, प्रोहिबिट, बंदी घातलेली आहे, प्रतिबंध केलेला आहे. प्लस आणखी कशाला प्रोहिबिट केलेलं आहे? चाइल्ड लेबर. चाइल्ड लेबर, 14 वर्षाखालील जी बालकं आहेत, 14 वर्षाच्या खालील जी बालकं आहेत त्यांना हॅझार्डस जे काही सगळे उद्योग आहेत, म्हणजे फटाक्यांचे कारखाने असतील, रेल्वे असेल, माईन असेल, खाणी असेल, इथं काम करण्यासाठी काय आहे? एक प्रकारे बंदी घातलेली आहे. आणि आणखी मध्ये एक जे सुटलं आपलं, तिसरा मुद्दा मी डायरेक्ट घेतला मध्ये, प्रोहिबिशन ऑफ फोर्स्ड लेबर. फोर्स लेबर, सक्तीचे जे श्रम आहेत किंवा बेगर ज्याला म्हटलं जातं. बेगर आपण म्हणतो ना, बिगारी. बेगर म्हणजे काय आहे की अत्यंत कमी मोबदल्यामध्ये किंवा फुकटच दुसऱ्याकडे काम करणे, त्याच्या दुसऱ्याला काम करायला लावणे, बळाचा वापर करून बेगर. आणि असं बेगर लॉंग टर्ममध्ये केलं की तुम्ही त्याला काय म्हणतात? लाईफ लॉंग बेगर इज बॉन्डेड लेबर. बॉन्डेड लेबर या सगळ्याला प्रोहिबिशन आहे. हे जर तुमचं झालं, तुम्ही बेगर म्हणून राहिलात, फोर्स लेबर करावं लागलं, तर ते तुमचं शोषण आहे, याला प्रतिबंध आहे. तुमचं ह्युमन बिईंग म्हणून ट्रॅफिक होणं, याला, महिला, बालके, पुरुष यांचं जे काही ट्रॅफिकिंग आहे याला प्रतिबंध आहे. आणि 14 वर्षाखालील बालकांना सक्तीनं काम करायला लावणं, यालाही प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे तुम्हाला राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन दिलेला आहे. चौथा जो राईट आहे, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन हा बघूया आपण. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, चौथा मूलभूत हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. चौथा मूलभूत हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. साध्या भाषेमध्ये काय? कोणाला कुठल्या धर्माचं पालन करायचंय याचं स्वातंत्र्य देणारा हा मूलभूत हक्क आहे. मग आता याच्यामध्ये काय काय म्हटलंय बघा. ए मुद्दा, इंडिया इज सेक्युलर स्टेट. भारत हे कसं राष्ट्र आहे? सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे. सेक्युलर म्हणजे नेमकं काय? सेक्युलरिझमचा अर्थ काय? की भारतीय राज्यसंस्थेला, भारताच्या शासनाला स्वतःचा असा धर्म नाही. देर इज नो ऑफिशियल रिलिजन ऑफ द स्टेट. स्टेटचा किंवा राज्यसंस्थेचा कोणताही स्वतःचा असा धर्म नाही. त्याचबरोबर सर्व धर्मापासून समान अंतरावर भारताचं सरकार असेल, म्हणजे आपण सेक्युलर आहोत. कुठल्याही एका धर्माला आपण इतर धर्माच्या तुलनेनं फेवर करणार नाही, त्याला प्रिव्हिलेज देणार नाही, म्हणजे आपण सेक्युलर आहोत. लक्षात येतं? अशा पद्धतीनं धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करण्यात आलेली आहे. प्रॅक्टिकलमध्ये हे किती येतं, थेरीमध्ये हे किती राहतं हे आपण सर्वजण जाणतो. परंतु कॉन्स्टिट्यूशनली आत्तापर्यंत तरी भारत हे सेक्युलर नेशन आहे असंच मानलं जातं. सेक्युलरिझम काय म्हणतो तिथे दिले बघा. द स्टेट इज कन्सर्न्ड ओनली विथ रिलेशन अमॉंग ह्युमन बिईंग्स. राज्यसंस्थेला केवळ दोन व्यक्तींमधलं रिलेशन काय आहे याच्याशी कर्तव्य आहे. व्यक्ती आणि ईश्वर. स्टेट इज नॉट कन्सर्न्ड विथ द रिलेशन बिटवीन ह्युमन बिईंग अँड गॉड. देवाचं तुमचं काय नातं आहे हे तुमचं तुम्ही बघा, म्हणजे सेक्युलरिझम होय. नो ऑफिशियल रिलिजन. सरकारला कुठलंही स्वतःचा असा धर्म नाही. इक्वल डिस्टन्स फ्रॉम ऑल रिलिजन्स. मी जे बोललोय तेच लिहिलंय. स्टेट हॅज टू बी न्यूट्रल अँड इम्पार्शियल. राज्यसंस्थेनं न्यूट्रल राहिलं पाहिजे. राज्यसंस्थेनं निपक्षपाती किंवा तटस्थ राहिलं पाहिजे. सेक्युलर स्टेट डज नॉट फेवर ऑन एनी पर्टिक्युलर रिलिजन. तुमचं जे काही धर्मनिरपेक्ष राज्य आहे ते कुठल्याही धर्माला एक प्रकारे काय आपण म्हणतो इतर धर्माच्या तुलनेने झुकतं माप देणार नाही. हा पहिला भाग आपण राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजनमध्ये बघितला. सेकंड भाग बी पार्ट काय आहे? एव्हरी पर्सन हॅज अ राईट टू प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रोपागेट. प्रोफेस
प्रॅक्टिस अँड प्रोपागेट. धर्माचं आचरण करणे, प्रोफेस करणे, त्याचा उच्चार करणे, प्रॅक्टिस करणे, त्याचं आचरण करणे, आणि प्रोपागेट म्हणजे त्याचा प्रसार करणे. मी या XYZ धर्माचा आहे हे खुलेपणानं मला सांगता आलं पाहिजे, खुलेपणानं मला त्या धर्माच्या प्रॅक्टिसचं आचरण करता आलं पाहिजे, आणि खुलेपणानं मला माझ्या धर्माचा प्रसार करता आला पाहिजे. मग आता एक साधं प्रश्न स्वतःला विचारून बघा की असं अधिकार बाळगण्याची किंवा असा हक्क असण्याची सर्वात जास्त गरज कोणाला असेल? मेजॉरिटी धर्माला असेल की मायनॉरिटी असणाऱ्या धर्माला असेल? तर याचं उत्तर ऑब्वियस आहे. जो धर्म एखाद्या राष्ट्रामध्ये किंवा एखाद्या भूमीमध्ये अल्पसंख्य असेल, अल्पसंख्य समुदाय असेल, त्याला या प्रकारच्या हक्काचा वापर करण्याची अधिकची गरज आहे. करेक्ट आहे. जो मेजॉरिटी असेल तो तर हे करणारच आहे, तो उच्चार करणारच आहे, तो आचरण करणारच आहे, तो प्रसार करणारच आहे. प्रॉब्लेम कोणाला येऊ शकतो? तर मायनॉरिटीला येऊ शकतो. मायनॉरिटीला मेजॉरिटीकडून सप्रेस करण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडून ते ऑप्रेस होण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मूलभूत हक्क, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, हा एका अर्थानं मायनॉरिटी जे रिलिजन आहेत ना, किंवा मायनॉरिटी जे आहेत, मायनॉरिटी पीपल, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी मेजरली तिथे टाकण्यात आलेला आहे. काय म्हटलं बघा की तुम्हाला हे उच्चार, आचरण आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. आणखी काय म्हटले? परंतु असं असलं तरी फोर्सफुल कन्व्हर्जन, की जरी तुम्हाला आचरण करण्याचा अधिकार आहे, उच्चार करण्याचा अधिकार आहे, तरी तुम्ही जबरदस्तीने धर्मांतर न करू शकत नाही, कोणालाही फोर्स करू शकत नाही. सी पार्ट काय आहे बघा आता या फ्रीडम ऑफ रिलिजनचा? एव्हरी रिलिजियस ग्रुप, कुठलाही रिलिजियस ग्रुप किंवा सेक्ट किंवा पंथ असेल, इज फ्री टू मॅनेज इट्स रिलिजियस अफेअर्स. त्याच्या धार्मिक बाबींचं मॅनेजमेंट करण्याचा प्रत्येक अधिकार हा प्रत्येक धार्मिक पंथाला आहे. मग आता पुन्हा हा जो मुद्दा येतो सी पॉईंटमधला, हा मेजॉरिटीला जास्त गरजेचा आहे की मायनॉरिटीला? मायनॉरिटीला. मेजॉरिटी धर्म तर त्याच्या पंथाचं मॅनेजमेंट करणारच आहे, तो मोठमोठे सोहळे घेणारच आहे, तो त्या संस्था उभारणारच आहे. मायनॉरिटीला तो अधिकार रिटर्न फॉर्मॅटमध्ये दिला की त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. डी काय मुद्दा आहे? गव्हर्नमेंट कॅनॉट कंपेल एनी पर्सन टू पे एनी टॅक्सेस फॉर द प्रमोशन ऑर मेंटेनन्स ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. एखाद्या विशिष्ट धर्माच्या मेंटेनन्स करता कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेणं जे काही आहे ते शासन करू शकणार नाही, कारण शासन फेवर करणार नाही एखाद्या विशिष्ट धर्माला दुसऱ्या धर्माच्या तुलनेत. हे सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल आहे. ई पॉईंट काय आहे? नो रिलिजियस इन्स्ट्रक्शन इन गव्हर्नमेंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. शासनानं चालवलेल्या ज्या शाळा आहेत तिथे कोणत्याही प्रकारची धार्मिक सूचना देता येणार नाही. का? कारण शासन सेक्युलर आहे. मग शासनाला स्वतःचा ऑफिशियल धर्म नाही आहे. मग जर शासनाची शाळा असेल तर तिथे कोणत्याही धर्माची सूचना, कुठल्याही धर्माचे आरत्या, कुठल्याही धर्माचं समारंभ करता कामा नयेत, कारण शासन सेक्युलर आहे. लक्षात येतं आहे? पण हे थेरॉटिकलीच होतं, प्रॅक्टिकली आपल्याकडे होत नाही. मेजॉरिटी धर्म जो काही असतो हा जगभर सगळीकडे त्याचं वर्चस्व गाजवत असतो, ही एक ऑब्व्हियस गोष्ट आहे. ही सिक्युरिटी मायनॉरिटीच्या लोकांना मिळावी म्हणून ह्या तरतुदी प्रामुख्याने तिकडे टाकलेल्या आहेत. एफ, शेवटचा मुद्दा काय म्हटलं? इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मॅनेज्ड बाय प्रायव्हेट बॉडीज. खाजगी व्यक्तींकडून किंवा खाजगी संस्थांकडून चालवलेल्या शाळेमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये नो पर्सन शॅल बी कंपेल्ड टू टेक पार्ट इन एनी रिलिजियस इन्स्ट्रक्शन ऑर टू अटेंड रिलिजियस वर्शिप. कुठल्याही व्यक्तीला एखादं धार्मिक सूचनेचं पालन करण्याचा किंवा त्याला धार्मिक पूजापाठ करण्याचं कंपल्शन करता येणार नाही. लक्षात येतं? तर हे झालं तुमचं राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. पाचवा राईट आहे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. पाचवा मूलभूत हक्क आपण बघूया. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. मी पुन्हा सांगतो, याच्यामध्ये आर्टिकल्स मी जाणीवपूर्वक बोलत नाही आहे, कारण NCERT ते दिलेलं नाही आहेत आणि आपण NCERTचं लेक्चर बघतोय, प्युअर कॉन्स्टिट्यूशनचं लेक्चर नाही. पाचवा मूलभूत हक्क कल्चरल अँड एज्युकेशनल
राईट्स, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. मग आता हे जे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत ना, हे पण पुन्हा प्रामुख्यानं कोणासाठी टाकलेले आहेत? मायनॉरिटीसाठीच. प्रामुख्यानं मायनॉरिटी जे अल्पसंख्य, आणि भारतामध्ये 2 प्रकारचे अल्पसंख्याक समुदाय मानले जातात. एक रिलिजियस मायनॉरिटी, धार्मिक बाबतीतले अल्पसंख्य, आणि दुसरे लिंग्विस्टिक, भाषिक बाबतीतले अल्पसंख्य. म्हणजे आता समजा मी मराठीमध्ये बोलतोय, मी जर तामिळनाडूमध्ये गेलो तर मी भाषिकदृष्ट्या मराठी बोलणारा माणूस तिथे कोण होईल? अल्पसंख्य होईल. आपल्याकडे जर उद्या तमिळ बोलणारी व्यक्ती आली तर ती मराठी समूहामध्ये कोण मानली जाईल? भाषिक अल्पसंख्य मानली जाईल. म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक हा एक गट आहे आणि भाषिक अल्पसंख्याक हा एक गट आहे. कॉन्स्टिट्यूशन साधारणतः या दोन्ही कॅटेगरीच्या अल्पसंख्याक जे आहेत त्याच्याविषयी या कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्समध्ये काही ना काही तरतुदी देतं. काय म्हटलंय? ABC 3 मुद्दे आहेत. एनी सेक्शन ऑफ सिटिझन्स विथ अ डिस्टिंक्ट लँग्वेज ऑर कल्चर, भारतामध्ये वास्तव्य करणारा कोणताही गट ज्याची स्वतःची भाषा आहे किंवा स्वतःची संस्कृती आहे, हॅव अ राईट टू कॉन्झर्व इट, त्याला ती जतन करण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणजे समजा मी मराठी आहे, मी उद्या तामिळनाडूमध्ये गेलो आणि मला जर माझे काही सणवार तिथे करायचे असतील, मला जर घरात गणपती बसवायचा असेल, तर मला तामिळनाडूमधल्या लोकांनी किंवा सरकारने विरोध करण्याचं कारण येत नाही, कारण मला घटनेने तो अधिकार दिलेला आहे. किंवा त्यांना इकडे येऊन त्यांचं काही करायचं असेल तर त्यांना तो अधिकार घटनेनं दिलेला आहे. त्यांना ती संस्कृती किंवा त्यांची भाषा जतन करण्याचा अधिकार आहे. बी मुद्दा काय? ॲडमिशन टू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन्ड बाय गव्हर्नमेंट, शासनानं चालवलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत किंवा शाळेमध्ये किंवा ज्या संस्थेला किंवा ज्या शैक्षणिक संस्थेला गव्हर्नमेंट एड मिळते, अनुदान मिळतंय, तिथं कुठल्याही सिटिझनला ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन ऑर लँग्वेज, धर्म किंवा भाषा म्हणजे रिलिजियस मायनॉरिटी असेल किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल, ह्याच्या मुद्द्यावरती प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. हे झालं तुमचं बी तरतूद. सी काय म्हटलंय? ऑल मायनॉरिटीज हॅव राईट टू एस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ देअर चॉईस. या सगळ्या मायनॉरिटीज ज्या काही आहेत त्यांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निवडीचं स्वातंत्र्य तिथं मिळतं. आणि मायनॉरिटी या रिलिजियस आणि लिंग्विस्टिक दोन्ही प्रकारच्या असतात. हे झाले तुमचे 5 मूलभूत हक्क. आणि आता येतं 6वं आणि सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत हक्क, तो म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. घटनात्मक उपायांचा हक्क. काय अर्थ आहे या घटनात्मक उपायांच्या हक्काचा? तर तुम्ही जे 5 मूलभूत हक्क आत्तापर्यंत पाहिले, समानतेचा हक्क पाहिला, स्वातंत्र्याचा हक्क पाहिला, शोषणाविरुद्धचा हक्क पाहिला, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क पाहिला आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क पाहिला. राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट टू काय आपण म्हटलं, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आणि कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. हे हक्क तुम्हाला दिलेत. पण असं झालं, नुसतेच दिलेत, त्याचं पालनच झालं नाही तर, ते तुम्हाला पाळूच दिले नाहीत, त्याचं व्हायोलेशन झालं तर, मला बोलूच दिलं नाही तर, मला धार्मिक स्वातंत्र्य दिलंच नाही तर, माझ्यावरती माझं शोषणच झालं तर याचा अर्थ ते राईट्स नुसते देऊन भागणार नाही, त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजेच काय, जर उद्या गव्हर्नमेंटनं किंवा इतर कुठल्या व्यक्तीनं मला दिलेल्या या 5 मूलभूत हक्कांचा भंग करण्याचा प्रयत्न केला, त्याला व्हायोलेट करण्याचा प्रयत्न केला, त्याचं व्हायोलेशन झालं, करेक्ट आहे, त्याची पायमल्ली जर झाली, ते हक्क मला पाळू दिले नाहीत किंवा भोगू दिले नाहीत, तर मला त्याच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार असायला पाहिजे, न्याय मिळण्याचा अधिकार असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच या मूलभूत हक्कांना सुरक्षित करणारा मूलभूत हक्क येतो, तो म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. फंडामेंटल राईट्स विच प्रोटेक्ट्स अदर फंडामेंटल राईट्स इज राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. म्हणजेच काय, या हक्काच्या अंतर्गत माझ्या मूलभूत हक्कांचं व्हायोलेशन किंवा पायमल्ली झाली असता व्यक्तीला थेट सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्टात जाऊन दाद मागता येते.
या हक्काचा वापर करून कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी, रेमेडी म्हणजे उपाय, रेमेडी या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये उपाय, घटनात्मक उपायांचा हक्क, नावच त्याचं सजेस्ट करतं की इतर 5 मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असता व्यक्तीला थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात उपाय तुम्ही काहीतरी करा हे असं जाता येतं, म्हणजेच तो राईट तुमच्या इतर मूलभूत हक्कांना प्रोटेक्ट करतो आणि मग उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय तुमच्या मूलभूत हक्कांना प्रोटेक्ट करण्यासाठी रिट म्हणजे आदेश जे काही आहेत ते जारी करू शकतात, ज्या आदेशाद्वारे तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं एक प्रकारचं परिमार्जन, त्याच्यावरचा उपाय जो आहे तो मिळू शकतो. रिट याला मराठीमध्ये परम आदेश, संधी जर त्याची केली तर काय होते, परमादेश अशी ती होते. परम आदेश तो देऊ शकतो. मूलभूत हक्कांना प्रोटेक्ट करणारा हा मूलभूत हक्क आहे. डॉक्टर आंबेडकरांनी त्याला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलंय. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलंय. संविधानाचा आत्मा जे काही आहे, काळीज, हृदय, की इतकं महत्त्वाचं व्हायटल ऑर्गन आहे की ते जर नसेल तर तुमच्या या हक्कांना कोणताही अर्थ राहत नाही. म्हणूनच इतर मूलभूत हक्कांना प्रोटेक्ट करणारा हा मूलभूत हक्क आहे. थेट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टकडे जाता येतं. FR आर गॅरंटीड अगेन्स्ट द ॲक्शन्स ऑफ लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह ऑर एनी अदर ऑथॉरिटीज इन्स्टिट्यूटेड बाय गव्हर्नमेंट. तुमचे मूलभूत हक्क हे तुमच्या कायदेमंडळाच्या अगेन्स्ट, ॲक्शनच्या अगेन्स्ट जे आहेत त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट केले जातात. एक्झिक्युटिव्ह शासनाच्या अगेन्स्ट किंवा कुठल्याही एजन्सीकडून जर तुमच्या या मूलभूत हक्कांचा भंग झाला तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट तुम्हाला प्रोटेक्ट करतं. इफ समथिंग टेक्स अवे FR इट इज इनव्हॅलिड. जर तुमचे मूलभूत हक्क हे यातल्या कुठल्याही संस्था, डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन काढून घेत असतील तर तो ॲक्शन किंवा कायदा रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला किंवा हायकोर्टाला आहे. आणखी हा ए पार्ट झाला. बी पार्ट काय म्हणतो की कोर्ट्स अल्सो एन्फोर्स द FRs अगेन्स्ट प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स. काही खाजगी व्यक्तींनी जर तुमच्या या मूलभूत हक्कांवर अतिक्रमण केलं तर कोर्ट काय आहे त्यांच्यावर सुद्धा ते एन्फोर्स करू शकतं. आणि सी मुद्दा, रिट्स फॉर एन्फोर्समेंट ऑफ FR, जे मी सांगितलं की या रिट परमादेश जे आहेत ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाकडून काढलं जातं जेणेकरून तुम्हाला कम्पेन्सेशन किंवा काय त्याची भरपाई सुद्धा मिळू शकते. हे झाले तुमचे 6 मूलभूत हक्क. आता शेवटचा भाग आहे एक्सपांडिंग द स्कोप ऑफ राईट्स. जे मी सुरुवातीला अदर राईट्स असं म्हटलो की नुसते मूलभूत हक्क तुमच्याकडे नाहीत तर इतर राईट्स सुद्धा आहेत किंवा मूलभूत हक्कांच्या त्यांना मूळ मानून, इन्स्पिरेशन मानून न्यायालयांकडून सुद्धा काही हक्कांची भर घातली गेलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ राईट टू फ्रीडमचा आधार घेऊन काय आहे तुमच्याकडे राईट टू एज्युकेशन है ना, शिक्षणाचा मूलभूत हक्क सुद्धा इन्सर्ट झालेला आहे. राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा हक्क सुद्धा तुमच्याकडे आलेला आहे. अनेक गोष्टी आहेत. राईट टू हेल्थ आहे, त्याच्यानंतर राईट टू फूड आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हक्क त्याच्यातून तुमच्या राईटचं एक्सपान्शन झालेलं आहे. न्यायालय राईटचं एक्सपान्शन करत असतात. राईट टू प्रॉपर्टी जो एक आणखी एक हक्क आहे जो कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, मूलभूत हक्क नाही. याच्याविषयी आपण कॉन्स्टिट्यूशनवर बोलत असताना अधिक माहिती घेऊ. ह्युमन राईट्स आहेत आणि ह्युमन राईट्सच्या संदर्भात NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचा एक चार्ट त्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे. त्याची बेसिक माहिती मी तिथे पेस्ट केलेली आहे. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची माहिती की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ऑफ इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 12 ऑक्टोबर 1993. ते मुद्दाम सगळं त्याचं ते दिलं आहे. स्टॅट्यूट अंडर विच इट इज एस्टॅब्लिश्ड द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट, म्हणजे संसदेच्या कायद्याद्वारे NHRC स्थापन झालेली आहे. त्यामुळे ती एक स्टॅट्युटरी बॉडी आहे ना. ती काय आपण ज्याला म्हणतो वैधानिक संस्था आहे कारण ती कायद्याद्वारे स्थापित झालेली आहे. पॅरिस प्रिन्सिपलला ती कशा पद्धतीने कन्फर्म करते आणि तिचं मेजर काम आहे. द NHRC इज अन एम्बॉडीमेंट ऑफ इंडियाज कन्सर्न फॉर द प्रमोशन अँड प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स. NHRC बेसिक जास्त काम कसं करते याच्याविषयी मी जास्त माहिती मुद्दाम नाही घेतली कारण पुढे जेव्हा मी या सगळ्या बॉडीज शिकवणार आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि स्टॅट्युटरी बॉडीज, तेव्हा मी इन डिटेल त्याच्यावरती बोलणार आहे. इथे आपला फोकस या चॅप्टरचा डेमोक्रेटिक राईट्सवर असायला पाहिजे म्हणून हे 6 राईट आपण डिटेल डिस्कस केले. इथं आपली या 6व्या चॅप्टरची चर्चा संपते आणि इथं आपलं 9th स्टँडर्डचं पॉलिटिकल सायन्सचं NCERTचं पुस्तकसुद्धा संपतं. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण पॉलिटिकल सायन्सच्या 10th स्टँडर्डचं डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट 2 हे जे काही NCERT आहे त्याच्या चॅप्टर्सची चर्चा करणार आहोत.
आणखी एक महत्त्वाची सूचना, सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर या 9वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERTवरच्या एका टेस्टचं एक सूचना तिकडे आलेली आहे आणि ते टेस्टचे पेपर्स मी काढली टेस्ट ऑलरेडी तिथे अपलोड केली आहे 10 प्रश्नांची. 125 मार्कांची ती टेस्ट आहे, जे 6 चॅप्टर आपण शिकलोय. तर ती टेस्ट जी आहे ती लिहून कुठल्या ईमेल ID वर पाठवायची, काय त्याचं फी स्ट्रक्चर आहे, काय नाही, ही सगळी माहिती सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. प्रत्येक NCERT संपली की त्याच्यावरची एक टेस्ट जी आहे ती मी घेणार आहे. लवकरच 1-2 दिवसामध्ये ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही ठिकाणी अवेलेबल होईल आणि तिथे सुद्धा या टेस्ट ज्या आहेत त्यानंतर शिफ्ट केल्या जातील. तत्पूर्वी जर कोणाला लिहायच्या असतील तर तुम्ही त्या ईमेल ID वर उत्तरपत्रिका पाठवून त्या चेक करून घेऊ शकता. मी स्वतः त्या चेक करून त्याच ईमेल ID वरती रिप्लाय करून त्याच्यात रिटर्न जे काही रिमार्क्स आहेत ते सगळे येतील आणि मार्किंग त्याच्यामध्ये येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 10वीच्या NCERTला सुरुवात करूया. धन्यवाद.